नमस्कार मित्रांनो, मी माया. आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रोचक आणि हृदयाला भिडणारी कथा घेऊन आले. कथा आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमचं प्रेम दाखवा. माझं नाव माया, वय 25. लग्नाला 5 वर्ष झाली होती. दिसायला मी अजूनही कॉलेजच्या मुलीसारखी तरुण आणि आकर्षक होते. माझा नवरा सनी मोठ्या कंपनीत कामाला होता, पण तो महिने बाहेर गावी असायचा. घरात माझं लेकरू आणि माझा लहान देवर मंगेश, तो अजून कॉलेजला शिकत होता. लाजाळू, गप्प बसणारा, पण मनाने चांगला. सुरुवातीला आम्हा दोघात जास्त काही बोलणं नसायचं. मी वहिनी म्हणून त्याला नेहमी हसून बोलायचे. त्याला काय हवं नको ते विचारायचे. हळूहळू तो माझ्यासमोर मोकळा होऊ लागला. एक दुपारी मी माझ्या खोलीत पडली होती. दरवाजा अर्धवट उघडा होता. मी डोळे मिटून शांत होते, पण मला जाणवत होतं की कोणीतरी माझ्याकडे बघतंय. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं तर मंगेश दाराशी उभा होता. त्याच्या नजरेत संकोच होता, पण आकर्षणही होतं. मी डोळे मिटून झोपल्याचं नाटक करत राहिले. काही क्षणांनी तो माझ्याजवळ आला. अलगद माझ्या हाताला त्याने स्पर्श केला. माझ्या अंगावर शहारे आले. वहिनी, तो हळू आवाजात म्हणाला. मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीतीपेक्षा जास्त धाडस दिसलं. मंगेश, काय करतोय? मी हसत विचारलं. तो गोंधळला. मी काही नाही, तुम्ही झोपल्या आहात असं वाटलं. मी हसत उठले आणि त्याचा हात धरला. झोपले नाही मी, पण तू काय शोधतोय ते मला समजतंय. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर लालची उत्तर पुरेसं होतं. त्या दिवसानंतर आमच्या नजरा वेगळ्याच बोलू लागल्या. मंगेश कॉलेजमधून आला की अभ्यासाच्या नावाखाली माझ्या खोलीजवळ बसायचा. मी मुद्दाम त्याच्या नजरेसमोर थोडं सजून यायची. हलक्या कपड्यात अलगद असत. एका दुपारी पाऊस कोसळत होता. घरात फक्त आम्ही दोघंच होतो. मी खिडकीजवळ उभी राहून पावसाकडे पाहत होते. मागून मंगेश आला. त्याने माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. मी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात विचारणा होती. परवानगी आहे का? मी काही बोलले नाही, फक्त डोळे मिटून हसले. त्या क्षणी पहिल्यांदा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. शब्द नव्हते, फक्त श्वासाची धडधड आणि श्वासाची जादू होता. आता प्रत्येक दुपार आमचा गुपित बनली. मी स्वयंपाक ओटापून मंगेशची वाट पाहायची. तो आला की अभ्यासाऐवजी माझ्या जवळ यायचा. आमच्या भेटीमध्ये अपराधीपणाही होतं, कारण मी पत्नी होते, वहिनी, पण त्या नात्यापेक्षा जास्त होतं एक तरुण मनाचं आकर्षण. कधीकधी रात्री नवऱ्यासोबत असताना माझ्या मनात मंगेशची आठवण यायची आणि दिवसा मंगेशसोबत असताना सनीची. मी 2 जगा विभागली होती. एकदा मात्र धोका झाला. सनी अचानक दुपारी घरी आला. दरवाजा बंद होता. आम्ही दोघं आत होतो. मी घाबरून लगेच स्वतःला नीट केलं. मंगेशला पुस्तक घेऊन बसवलं. सनी आत आला. खोलीतली हवेतला ताण त्याला जाणवला, पण आम्ही दोघे वेगळ्या ठिकाणी होतो म्हणून त्याने काही बोललं नाही, फक्त माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. तो परत बाहेर गेल्यावर मंगेशने सुटकेचा श्वास सोडला. मी मात्र हादरले. हे किती दिवस लपवता येईल? पण त्याच क्षणी माझं मन म्हणालं, जे असेल ते होईल. पण हा गुपित रोमांस मला थांबवायचं नाही. आमचं नातं अजूनही सुरू होतं. दिवसांगणिक आमचं आकर्षण वाढत गेलं. मी अपराधीही होते, पण तितकीच आनंदीही. मंगेश आता फक्त देवर नव्हता, तो माझ्या आयुष्याचा तो भाग झाला होता, ज्याला मी कधी विसरू शकणार नव्हते. सनीला काहीतरी वेगळं जाणवू लागलं होतं. तो मला विचारायचा, माया, तू इतकी थकलेली का दिसतेस? आधीसारखं मला वेळ का देत नाहीस? मी हसून विषय बदलायचे.
पण त्याच्या नजरेत संशयाची झलक दिसू लागली होती. एका दुपारी नेहमीप्रमाणे मी व मंगेश खोलीत होतो. दार बंद. अचानक बाहेरून सनीचा आवाज आला, माया दार उघड. मी घाबरले. मंगेशच्या चेहऱ्यावर घाम फुटला. मी पटकन कपडे नीट केले, त्याला पुस्तक हातात दिले आणि स्वतःला झोपल्यासारखे केलं. सनी आत आला. खोलीत एक विचित्र शांतता होती. बेडची अवस्था बघून त्याच्या भुवया जुळल्या. हे काय चाललंय? त्याने विचारलं. मी घाबरत म्हणाले, काही नाही सनी, मी थकली होती, झोपले होते. मंगेश अभ्यास करत होता. सनी काही बोलला नाही, फक्त दोघांकडे बराच वेळ पाहत राहिला. त्या दिवसानंतर सनी आणखी सतर्क झाला. आमच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष होतं. आणि मग एक दिवस आम्ही खरोखर निष्काळजी झालो. दार नीट बंद केलं नव्हतं. सनी अचानक आत आला आणि यावेळी आम्हाला पळताभुई थोडी झाली. त्याच्या डोळ्यात राग होता, वेदना होती आणि विश्वासघाताचा आक्रोश होता. माया, माझ्या भावासोबत हेच तुझं खरं रूप? तो ओरडला. मी रडू लागले. सनी, मला माफ कर. मी चूक केली. मला नव्हतं असं करायचं. पण मनावर ताबा राहिला नाही. मंगेशही गुडघ्यावर बसून म्हणाला, भाऊ, मी चुकीचा आहे, पण आम्ही दोघंही अडकून गेलो होतो. सनी बराच वेळ शांत उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तुमचं नातं माझ्या डोळ्यात संपलं आहे. माया, तू माझी पत्नी नाहीस आता, आणि मंगेश, तू माझा भाऊ नाहीस. तो घराबाहेर निघून गेला. त्या दिवसानंतर आमचं आयुष्य पूर्ण बदललं. मी अपराधीपणाने जगत राहिले. मंगेश माझ्या डोळ्यात पाहायलाही धजत होत नव्हता. आमचं गुपित जे कधी फक्त दुपारी होतं, ते आता कायमचं काळ ढग पडलं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा अनोखी रोचक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. भेटू पुढच्या कथेत. धन्यवाद.